व्हॉट्सअप पीपल, कशा आहात सर्व? मी आपला सर्वांचा लाडका मित्र सिद्धार्थ तांबे. तर सकाळी फार लवकर निघालो होतो, पुण्यात आहे मी ॲक्च्युली, आणि सकाळी फार लवकर निघालो 5 वाजताच. सिंहगडचा ट्रेक करायला एकटाच होतो, सोलो ट्रेक होता आणि मला सनराईज मिस नव्हता करायचा, त्यामुळे मी टाईमपास बिलकुल नाही केला. ट्रेक करताना सनराईज पॉईंटला पोचायचं आहे आणि फार जवळ आलो आहे आता मी सनराईजच्या. फक्त सनराईज हुकायला नको, जास्त टाईमपास वगैरे काहीच केलं नाही आहे. ओके, ट्रेक झाल्यापासून आत्ता थांबलो आहे मी डायरेक्ट. माय गॉड, तिकडनं आलो होतो. चला पटकन पटकन. मी लिटरली रस्त्यात काहीच कवर नाही केले, बरेचसे स्पॉट होते आणि अंधारात ट्रेक चालू केला होता. ॲक्च्युली दिसतच नव्हतं. एक काठी घेतली हातात आणि जे चालू केलं पटापट पटापट पटापट, पटकन ट्रेक कवर झाला. एकटा होतो म्हणून 1.5 तासात ट्रेक कवर झाला आहे. माहीत नाही, मित्रांसोबत असतो तर खूप वेळ लागला असता. फायनली सनराईज पॉईंटला पोहोचलो आहे आणि इकडे एवढे मोठे मोठे टॉवर्स आहे. ड्रोनच्या रेंजला काही प्रॉब्लेम नको व्हायला. फक्त टॉवरच्या मागे आपण आलो आहे. इकडे कोणीच नाही. खाली ॲक्च्युली एक पॉईंट आहे, तिथे फार मूल्य होते त्यामुळे मी तिकडे गेलो नाही. हे बघा, या पॉईंटला मी एकटाच आहे. भारी लिहिलं ते. हे बघा, मला 2 कंपॅनियन भेटले. हे बघा, मगाशी बस माझ्यासोबत फिरत आहे. हे बघा, तांबडं फुटलं बराच वेळचं. आता कधी पण सनराईज होईल. आपण पटकन ड्रोन सेट करूया आणि गरुडा जरा ढागात पाठवूया. जरा वारा जास्त इथे. तर पूर्ण सनराईज झालाय आणि भारी वाटतंय. चला, आज पुण्यात फार काम आहे आपल्याला, त्यामुळे आपण आता लवकर पॅक करूयात आणि पहिले ना एक गडाला फेरी मारूया. कारण की गड बघणं म्हणजे पूर्ण गडाला फेरी पण मारून झाली पाहिजे. आपण जेवढे पॉईंट्स होतील तेवढे कवर करूयात, बघूयात. फक्त मी जास्त इन्फॉर्मेशन नाही देणार, कारण इन्फॉर्मेशन तुम्हाला यूट्यूबवर फार व्हिडिओज आहे, कशात पण भेटून जाईल. म्हणजे गडाला फेरी मारूयात पहिले आणि मग जाऊयात खाली. आणि ह्यावेळेस आपण जाताना ना रस्त्याने जाणार आहे, डांबरीने. ह्यावेळी जो की रस्ता इकडे बघा, डांबरीने जाणार आहे आपण जाताना. म्हणजे कॉन्क्रीटचा रस्ता आहे, इकडनं कॉन्क्रीट दिसतोय, काय ठिकाणी डांबरी दिसतोय. पूर्ण प्रकारे सनराईज झालाय. गडाला तेवढी पटकन एक फेरी मारूया, जेवढं होईल तेवढं बघूयात आणि निघूयात. कारण की फार गर्दी आहे. मी आता बघितली या साईडने, पार्किंगच्या साईडने फार लोक आलेत, खूप गाड्या उभे आहेत. बापरे, गडाच्या दरवाज्यावर गाड्या येतात म्हणून किती गर्दी आहे गाडावरती. लेट्स गो. पण ड्रोन तर पूर्ण चार्ज करून आणला होता, पण ड्रोनचं कंट्रोलर चार्ज नव्हतं. ठीक आहे, आता जो सनराईज शॉट होता ना ॲक्च्युली, तो मला पूर्ण भेटला आहे. मूड ऑफ करून घ्यायचं नाही आपण. काय घ्यायचं, रात्री मी बघितलं असतं कंट्रोलर चार्ज आहे तर मूड ऑफ झाला नसता. तर ठीक आहे, त्यामुळे मूड ऑफ नाही करून घ्यायचं. जाऊ दे, आता झालं ते झालं. आता हे बघा, जे गाडीने येतात ना इकडनं पुन्हा दरवाजाने, त्यांना हॉटेल पहिले लागतात. तेव्हा इकडे एक वास्तू आहे, आपण ते बघू. तिकडं फार छान दिसतंय. एक तिकडं ड्रोन शॉट घेण्याचा प्रयत्न करू. आहे थोडा चार्जिंग आहे, असं नाही की चार्जिंग नाही आहे, पण एक 2-3 सेकंदाचा व्हिडिओ जरी आपल्याला भेटला तरी पण सफिशियंट आहे. मे बी हा पुन्हा दरवाजा नाही आहे, खाली आहेत अजून 2 दरवाजे, कारण की 3 दरवाजे आहेत गडावर येण्यासाठी. या साईडने मी असं ऐकले. हे बघा, इकडं तोफखाना आहे. तोफखाना हाच आहे. ओके, हां हाच आहे. भारी आहे या साईडला बघा. हे ना, त्या झाडांमुळे इकडे भारी लुक आलाय. नारळाचे नाही आहे ते. सूर्य असा चमकतोय ना माझ्या तोंडावरती, तुम्हाला दिसत असेल. भारी वाटते. हे बघा, हा तोफखाना आहे. वास्तू किती जुनी आहे, खतरनाक. हे बघा, जेव्हापासून मी ड्रोन घेतला आहे फार मोठं चॅलेंज आलं आहे माझ्यासमोर. काय होते, मला आहे ना ह्या कॅमेऱ्यावर पण शूट करायला लागते,
फोनमध्ये पण शूट करायला लागतं आहे आणि ड्रोनमध्ये पण शूट करायला लागतं आहे. फार तगडं चॅलेंज झालं आहे माझ्यासाठी आजकाल हे. आणि त्यात आता सोलो म्हटल्यावर तर विशेष नाही, मी जाम होतो कधी कधी माहिती आहे का. चला कंट्रोलरला थोडंसं चार्जिंग आहे, पटकन कंट्रोलर चालू करून आहे ना तो पाण्याचा आणि एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. काय सेक्सी व्ह्यू आहे, खतरनाक भारी एक नंबर. आणि इकडे नंतर वरती तोफ बघायला आपण, इकडे तोफ का नाही. चला पटकन एक ड्रोन शॉट घेऊयात. अरे हे काय साथ देत नाही आहे, काय विषय मला माहीत नाही. ठीक आहे चला, बेटर लक नेक्स्ट टाईम. काय व्ह्यू आहे तोफ का ना, ते टॉवर आणि इकडे तटबंदी. आणि आता आपण इकडनं चाललो तोफ बघायला. वरती तोफ दिसते. आता मी त्या साईडने आलो होतो, बऱ्यापैकी गड कवर केला होता, पण रात्री अंधारात काही जास्त दिसलं नाही. आता आपण तोफ बघायला चाललोय. चला तिकडनं कोणीतरी माझा व्हिडिओ काढतं, मला माहीत नाही कोणीतरी ओळखीचं आहे बरं का, कारण की ते बऱ्याच वेळापासून बघताय माझ्याकडे, माझ्या मागे मागे पण येत आहे. माहीत नाही आता कोण आहे. तोफेगडची तटबंदी आहे ना बऱ्यापैकी आणि वरनं निघाली आहे. हाय साबूत आहे, तिच्यातलं जे चुन्याचं आणि गुळाचं मिश्रण जे बनवतात ना ते बऱ्यापैकी तिथे निघाले. 350 जास्त वर्ष झालेत निघणारच. काय सीन दिसतोय, जॅकेटने गरम व्हायला लागले आता. हे बघा तो, हे बघा आता आहे ना या पॉईंटला कुणी झालं नाही आहे, कारण की इकडं ट्रेक आहे ना जरा असा सरळेवरती आहे. 1 मिनटं लागलं मला यायला, पण कोणी आलं नाही. आता माझा फोटो कोण काढणार तोफीसोबत, कशावर तरी फोन ठेवा आपण इथं. तुम्हाला माहिती जागा कोणती आहे, इकडं सगळे मुघल आहे ना बोंबलत सुटायचे. भागो मराठी आ गए. आपण कॅमेरा सेट करूयात. दिसती का तोफ पूर्ण? अरे सॉरी फिरलाय. ए बाबा फिरू नको. शिट, झालाय आपला फोटो काढून. असं काहीतरी जुगाड लावायला लागते एक टासल्यावर. एक भुंगा माझ्या डोक्याच्यावर फिरतो, एकदम ड्रोन सारखा आवाज येतो त्याचा, असा बुंग बुंग जातोय माझ्या डोक्यावर. आपल्याला उशीर झालाय, मला फोन पण चालू झालेत आणि निघूयात आपण आता लवकर. मी त्या साईडने तर आलो होतो, आता बरंचसं पाहिजे राहिलं. एक दिवस परत एकदा यायला लागेल आपल्याला पूर्ण बघण्यासाठी, कारण की मला फोन चालू झाला. अर्जंट आता घरी जायचं आहे आणि आपल्याला आता जाताना आहे ना ह्या रस्त्याने घाल जायचं आहे, घाटाच्या रस्त्याने. हा बराच मोठा रस्ता आहे, 8-9 किलोमीटरचा रस्ता आहे ह्या साईडने, असा फिरून जायला लागेल. पण ठीक आहे जाऊ शकतो आपण 8-9 किलोमीटर एक तासच, 100% जाऊ शकतो. एक नाही लवकर जाऊ आपण. होप्स तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. मला माहिती आहे या व्लॉगमध्ये जास्त काही नाही आहे तरी पण ठीक आहे. होप्स तुम्हाला आवडला असेल, नसेल आवडला तर आवडून घ्या आणि आपण निघूयात आता, गड उतरूयात. चलो बाय बाय. व्लॉग एंड केला आहे, पण जाताना दरवाजे दाखवायचे राहिले ह्या साईडचे. त्या साईडचे दरवाजे तर मी शूटच नाही केला, अंधार होता. बस व्लॉग एंड केला मी. अरे टोपी सरळ हो की. छान आहे शाबू. अजून वरचं काम नंतर केलं आहे कॉन्क्रीटमध्ये. हे बघा रोड पण काय भारी आहे. हे बघा अजून एक दरवाजा आला आहे. मला माहीत होते 3 दरवाजे आहेत. छान बनवले रस्ते वगैरे इथे सगळे. आय गेस तो चोर दरवाजा आहे, कारण आहे ना. हां बरोबर तो चोर दरवाजा आहे 100%. हा दुसरा दरवाजा आहे. दरवाजांच्या नावाच्या पाट्या कुठं दिसत नाही मला. इकडे असेल बरं का. तो 100% चोर दरवाजा आहे, कारण की पहिल्या गेट नंतर चोर दरवाजा आहे लेफ्ट साईडला सिंहगडला, आणि तो तोच आहे. हा दुसरा गेट आहे. खाली उतरते आता पहिला गेट लागेल, पुणा गेट, पुणा दरवाजा. ओके पुणा दरवाजा नंबर 2. अच्छा सगळ्यांनाच पुणा दरवाजा नाव आहे. हा पुणा दरवाजा नंबर 2 आहे. मेन जे गेट ते खाली आहे पहिलंवाला. हे बघा पुणा दरवाजा नंबर 2 नंतर लगेच 1 लागला आपल्याला खाली. डोळ्यांनी इतका भारी व्ह्यू भेटतोय ना, असं डायरेक्ट खाली दिसतंय ना दरवाजातून, एकदम भारी.
तर ठीक आहे, चला आपण ब्लॉग एंड केला आहे, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. चलो बाय बाय.